आवाज महाराष्ट्र या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज रोजी आपण आलेलो मेहकर तहसीलमध्ये, जे लाईव्ह आलेलो आहे मेहकर तहसीलमध्ये याचे जे निकाल लागलेला आहे, एसडीओ साहेब याचे तहसीलदार साहेब आज बोलण्यासाठी स्वतः मामा आपल्या सोबत आहेत। मी सुमंता रामभाऊ मोरे, सर्वे नंबर 31 6 हेक्टर 2 आरमध्ये हिंदू वारसा कायद्याप्रमाणे 5 जण ओंकार, शंकर, रामभाऊ, सीताराम आणि प्रल्हाद अशा भावाच्या 1971-72मध्ये वाटण्यात आलेल्या होत्या। त्यानुसार त्याचे नंतर 22/5/1986ला एक वारसदार येऊन त्यांनी फेरफार चुकीचे घेतली होती आणि त्या फेरफारमुळे ते फेरफार चुकीचे असल्यामुळे मला आजपर्यंत 7/12 मिळू शकला नाही। कारण माझ्या 25/5/1978ला माझ्या वडिलांनी माझ्या नावावर वाटणीपत्रक करून दिलेली होती। असे असताना सुद्धा जमीन ताब्यात होती आणि 42 वर्षापासून मला मानव अधिकार आयोगाने त्यावेळेस मानव अधिकार आयोग भगवंत माने व तसेच या सर्वकडे एसडीओ साहेबाच्या वारंवार बदल्या होत असल्यामुळे मला न्याय मिळून नाही राहिला आणि माननीय विद्यमान उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी साहेब यांनी संपूर्ण चौकशी करून आणि मडके साहेबांनी सुद्धा यांनी पूर्ण कसोशीने चौकशी करून या निर्णयाचा निकाल लावला आणि त्या अशा मानव हक्क आयोगाच्या आणि हिंदू वारसा कायद्याच्या चौकटीत बसून त्यांनी कार्य केलेले आहे आणि त्यांचे जे पोट हिस्सेचे सर्वे नंबरचे पोट हिस्से होते, त्या पोट हिस्स्यामध्ये चूक झालेली होती ती 1993-1983ला झालेली होती। परंतु रातू तायडे यांना हे ते विगतवारी करताना चूक झालेली होती। त्या चुकीमुळे आतापर्यंत कोणत्याच उपविभागाधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असल्यामुळे किंवा निवडणुकीचे कामकाज जास्त असल्यामुळे त्यांच्या ही चौकशी करता आली नाही। पण माननीय रवींद्र साहेब जोगी साहेबांनी खरोखरच अतोनात कष्ट हे करून चौकशी करून मला न्याय दिला आणि 42 वर्षाचा हक्क माहिती दिलेली आहे तुम्ही। माननीय एसडीओ साहेबांना जो निकाल दिलेला आहे तुम्हाला, खरोखर असा अधिकारी पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे, असा अधिकारी पाहिजे साहेब। आणि कडक आणि शिस्तीचे भोगते त्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रतीक व कर्मचाऱ्याचे प्रतीक म्हणून जो न्यायनिवाडा केला तो आदर्शनीय न्यायनिवाडा। तहसीलदार साहेबांना तुम्हाला काय काय मार्गदर्शन केलं? तहसीलदार साहेबांना मला पूर्ण मार्गदर्शन केलं। तहसीलदार साहेब BA पाटील साहेब यांचा सर्वांचा मी आभारी। कारण कोणत्याही वेळेस तहसीलदार साहेब असो, भूमी अभिलेख असो, आपले मंडळ अधिकारी असो, तलाठी यांनी सर्वांनी सहकार्य केलेली। सगळ्यात जास्त भूमिका कोणाची राहिलेली? मेन भूमिका जोगी साहेबाची मेन कायची राहिली? हो, आणि एक आपले ते भूमी अभिलेखचे गोसाई साहेब होती। हां, तुमचं म्हणणं आहे की तसे अधिकारी खरोखर पाहिजे इथल्या कार्यालयामध्ये खरोखर न्याय देणारे अधिकारी जर असतात ना, सर्वसामान्य जनतेतल्या आणि कर्मचाऱ्याचा हे सर्व गोष्टीचा विचार करून न्याय देणारा माणूस। धन्यवाद। चला।